गुड इव्हनिंग फ्रेंड. चला तर मग आज आपण बनवूया मटर. आणि मटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरच्या, 2 टमाटर, 2 कांदे. आणि मी आता गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवणार आहे. आणि कढई गरम होईपर्यंत मी कांदा चिरून घेणार आहे. कांदा माझा चिरून झाला आहे. उरलेला मसाला मी मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे. आणि मी टमाटर कट करून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकणार आहे. लक्षात ठेवा, कधी आपण मिक्सरमध्ये मसाला वाटताना त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. आता मी पाहते की कढई गरम झाली आहे की नाही, कारण मला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मटर वाफळून घ्यायचे आहेत. कारण असे मटर केल्याच्या नंतर खूप छान अशी टेस्ट येते. मी 5 मिनटं मटर शिजायला ठेवले होते. माझे मटर मस्त असे शिजून झालेले आहेत. आणि हे मटर मी एका वाटीत काढून घेते. आणि कढईत आता कांदा परतायला टाकणार आहे. माझा कांदा परतेपर्यंत तुम्ही मला प्लीज लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. सिंपल आणि साधी झटपट बनणारी रेसिपी आहे ही. तुम्ही पाहू शकता कांदा लाल झालेला आहे. आता मी मिक्सरमध्ये वाटलेला मसाला कढईमध्ये टाकत आहे. आणि कांदा आणि मसाला मस्त एकजीव करून घेत आहे. आणि तुम्ही मसाला तोपर्यंत परतायचा जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही. आणि तुम्ही पाहू शकताय की मसाला हळूहळू तेल सोडत आहे. आणि फायनली मसाल्याने तेल सोडला आहे आणि मस्त असा त्याला कलर आला आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार हळद, मीठ आणि एव्हरेस्टचा किचन किंग त्याच्यात थोडासा टाकूया. खूप छान असा स्वाद येतो. हे सगळं मिश्रण मी चांगल्या प्रकारे एकजीव करणार आहे. एकजीव झाल्याच्या नंतर ह्या मिश्रणामध्ये आपण 1 तांब्या पाणी घालूया. 1 तांब्या पाणी घातल्याच्या नंतर याला फास्ट गॅसवरती चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. आणि मग आपण फायनली त्याच्यात मटर टाकूया. तुम्ही पाहू शकता की मी किती झटपट ही रेसिपी बनवली आहे. तुम्हीही अशाच प्रकारे मटरची रेसिपी झटपट बनवू शकता. आणि तुम्ही फायनली पाहू शकता किती सुंदर अशी माझी रेसिपी बनून तयार झालेली आहे. मला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा. बाय. थँक्यू.